गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की आपण काल रात्री गणपती आणलेला आहे. तर आज आहे मागी गणेश जयंती. आज सकाळी वाजल्यात अराऊंड 6 वाजल्यात. आता मी चाललो आहे थोडी फुलं आणायला. आमच्या इथे एक फूल मार्केट आहे, तिथे मी आता फुलं आणायला चाललेलो आहे. तर बघू आता काय फुलं मिळतात आहे आपल्याला. मग आपण पुढे भटजी येणार आहेत 7 वाजता. तर 7-7:30ला भटजी येणार आहेत बाप्पाचं प्रतिष्ठापन करायला. तर आता आपण बघू काय फुलं मिळतात आहेत आपल्याला. ओके, अंधार आहे बघा एवढा. मी ही लाईट घेऊन चाललो हातामध्ये, म्हणजे काय व्हिडिओमध्ये लाईट क्लिअर येईल, तर या फेस क्लिअर दिसेल त्याप्रमाणे चाललो आहे. पण अंधार खूप आहे. तुम्ही अंधार बघा. मी अंधार आहे पूर्ण. ही बघा आता गाडी आलेली आहे आणि आता आपण फुलं अशी घेतो आहे. सगळी फुलं येतात आहेत. हे मालाडलाच आहे, आमच्या इथेच आहे, भुजाले तलावाजवळ. तर ही गाडी काढतात आहेत फुलं आणि आम्ही आता फुलांची वाट बघतो आहे. इथे सगळं रेडी आहे. तर ते येतील जसे आणि आपल्याला आपण आता फुलं घेतलेली आहेत आणि आता आपण चाललो आहे घराकडे. पटापट जाऊया आपण. मला आंघोळ करायची आहे. थोडी घाई आहे मित्रांनो, कारण आता भटजी येतील 7-7:30पर्यंत भटजी येणार आहे. तर मी लवकर आंघोळ करून रेडी होतो. तर तुम्ही आणि आंघोळ वगैरे करतो, फ्रेश वगैरे होतो आणि मग आपण डायरेक्ट भेटूया बाप्पाच्या दर्शनाकडे. एकदंताय नमः. हस्तानं हातावर हस्तपूजामी गजवक्त्राय नमः. मुख म्हणजे सोंड, मुखपूजामी विघ्नहत्रे नमः. कपाळ ललाट, कपाळ आणि सर्वांगांना शिर. स्कंधा गजराय नमः. स्कंद खांदे. एकदंताय नमः. हस्तानं हातावर हस्तपूजामी गजवक्त्राय नमः. मुख म्हणजे सोंड, मुखपूजामी विघ्नहत्रे नमः. कपाळ ललाट, कपाळ आणि सर्वांगांना शिर, शेंडीवर आणि गणाधिपाय नमः. सर्वांगम पूजामी. सर्वांग व्हायच्या वरती. आता परत अक्षरा व्हायच्या. परत अक्षरा घे. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. आतुनिया भार होतो अंतरी, मी कसे विनवू तुला रे. धाव तू गरुडा परी, संकटाशी झुंजण्याला हात दे मजला 10. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथसारखा. संयमाचा पथई माझ्या लोचनांना सारखा. सापारखा सारथी होऊन आता आवरी अपघात हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी. देहा कर्मात सरुनी सफल होवो जन्म हा. देहा कर्मात होऊन सफल होवो जन्म हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा.
गाईज आता आम्ही गणपतीसाठी मोदक रेडी करतोय. गणपतींना 21 मोदकाचा जो नैवेद्य आम्ही जो आपण सर्वजण ठेवतो त्याप्रमाणे आता मी सगळे रेडी करतो आहे. ही माझी छोटी मावशी आहे, ही माझी बहीण आहे आणि मी आता सध्या मोदक रेडी करतोय. तर हे असे आम्ही साच्यात टाकलेले आहेत मोदक. आणि हा माझा, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो, कॅमेरामॅन श्रीधर आहे, तो पाठी आहे, तुमच्या पाठी आहे पण. आणि तर आम्ही हा 21 मोदकांचा नैवेद्य जो गणपती बाप्पांना लागतो तो आता आम्ही रेडी करतो आहे. तर तुम्ही बघू शकाल की आम्ही कसं रेडी करतो आहे. हे ओरिजिनली बनवते, मी नकली नाही बनवते, मी पण असलीच बनवतोय. पण तुम्हाला एक बोलू, हे टाकल्याच्या नंतर आता तुम्ही बघत राहा, हे टाकल्याच्या नंतर ह्याला असा हळूहळू खोलणार आम्ही. हा बघा, तुम्ही बघा, ह्याला आता मी खोलतो. आता याला मी खोलतो बघा. आणि तुम्हाला खरं बोलू, हे साचा टाकल्याच्या नंतर साचा जेव्हा मोदक पुन्हा रेडी झाला आणि त्याच्यानंतर हा मोदक जेव्हा खोलतो ना, तर जो खोलल्यानंतर जो आला बघण्याचा जो आनंद आहे ना, तो खूप सुंदर आहे, अप्रतिम आनंद आहे. कारण हा मोदक साच्यामध्ये गेल्याच्या नंतर बाहेर येईपर्यंत असं त्या व्यवस्थित येईल ना बाहेर, हा व्यवस्थित बाहेर येईल ना, हा व्यवस्थित बाहेर येईल ना असं वाटते. पण तेच तुम्हाला बोलतो, मग ते टाकल्याच्या नंतर, साच्यात टाकल्यानंतर जो आनंद असतो ना, तो खूप सुंदर आनंद आहे. केलाय ना. माझ्या मोदकाची तारीफ चाललेली आहे, ती माझी आजी आहे. ही बघा, माझी आजी आहे. एक नंबर बघितलं, एक नंबर मोदक केलेले आहेत मी. हॅलो गाईस, आता आम्ही टेरेसवरती आलेलो आहे. ऋतिका बघा, ही सुद्धा टेरेसवरती आलेली आहे, जेवली आहे ती. आणि आता तिला गरम होते आहे, खूप जास्त गरम होते आहे. अच्छा, आवाज तुम्हाला येईल की नाही मला माहिती नाही, माझा आवाज खूप येईल, ऋतिकाचा आवाज येणार की वाटत नाही मला. एक तर साडी घातली हॅबिट नाही ना. हो, एक तर हिला साडीची हॅबिट नाही ना, म्हणून खूप गरम होते. कशी वाटते ऋतिका? बघा तुम्ही साडी. आतापर्यंत तुम्हाला कसा वाटला हा पूर्ण प्रवास आहे जो मी तुम्हाला आता गणपतीच्या डेकोरेशन पासून ते गणपतीच्या घरी आणण्यापर्यंत आणि गणपती आता जे प्राण प्रतिष्ठान गणपतीचे होईपर्यंत. तर आता आपण माझ्या घरच्यांची तुम्हाला एकदा भेट करवतो की माझ्या घरी कोण कोण आहेत. आणि जे आता त्यांना हे माझं प्रथमच वर्ष आहे, तर प्रत्येकाचा एक अनुभव आपण बघूया की हे प्रथम वर्ष त्याच्यासाठी कसं पहिलं खूप साऱ्या गोष्टी आल्या, अडी अडचणी या खूप सारे. तर आपण बघूया की कसं प्रत्येकाला आपण एक. माझी बहीण आहे कोमल, तिला आता आपण विचारूया की आमच्या घरी पहिलेच गणपती बाप्पा आलेले आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटते आणि काय वाटते तुम्ही सांगू शकाल त्याबद्दल काही? सो नमस्कार मित्रांनो. सो आमच्याकडे तर पहिल्यांदाच गणपती आले आहे, तर त्याबद्दल आम्ही खूपच खुश आहोत, आनंदात आहेतच आणि खूप मजाही येते आहे. गणपतीचं म्हणजे मजा येते, सगळं म्हणजे पद्धतशीर होत आहे. त्याचप्रमाणे आमचा ब्लॉगही यावर्षी म्हणजे आम्ही आणि त्याच्यामध्ये आलेले आहेत. सो गुड स्टार्ट. तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू ऋतुनिक चॅनल. बाय. आमच्याकडे ख्रिश्चन अंकल आलेले आहेत, त्यांचं नाव आहे फर्नांडिस, सरनेम फर्नांडिस आहे, राजकुमार फर्नांडिस. ज्यांनी आता फर्स्ट टाइम आता फ्रेंच केलेला आहे. तर तुम्हाला काय वाटते, आपल्या घरी पहिला गणपती आलेला आहे, तर तुम्हाला काय वाटते तुम्ही सांगू शकाल का? हा, मला फार बरं वाटते, गोड वगैरे खूप खायला भेटत आहे इथे. त्यांनी एक म्हणजे आता ते पहिला ते म्हणजे नॉर्मल कास्ट होते, पण त्यांनी या पूर्ण टाइम मध्ये कधीही ते फ्रेंच कट करत नाही, पण आज त्यांनी फ्रेंच कट केलेला आहे. तर त्यांना फ्रेंच कट तुम्ही बघू शकाल.
तर त्यांना आपल्या गणपती बाप्पाबद्दल काय वाटते ते तुम्ही या त्यांच्याकडून ऐका. गणपती बाप्पाबद्दल तर मला फारच चांगलं वाटत आहे. गणपती आल्यावरती सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, खुशी, उल्हास असतो, सगळं काय असते आणि फार आनंदाने हा सण लोक साजरी करतात. दिवाळीमध्ये कमी फटाके फोडतात, पण गणपतीमध्ये भरपूर फटाके फोडतात आणि प्रत्येक नातेवाईकाच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. त्याचप्रमाणे मी सुद्धा या निखिल रॉय यांच्या घरी आलो आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि मला माझं एखाद काम सुद्धा झालेलं आहे. फार व्यवस्थित रीतीने पार पडलं गेलं आणि त्यामुळे मी आज इथे आहे. आणि जे गणपती आहेत जे निखिल रॉय आणले ते नवसाला पावणारे गणपती आहेत. तर तुम्ही बघू शकाल की एक ख्रिश्चन अंकाचे पण नवस ख्रिश्चन अंकाचे नवस पण पूर्ण होत चाललेले आहेत. म्हणजे बाप्पावरची श्रद्धा सगळ्या लोकांची वाढत चाललेली आहे. तर तुम्ही अजूनही बघू शकाल. अजून मी तुम्हाला आमच्या घरातल्या फॅमिलीची ओळख करून देतो. अजून मी घरातला फॅमिली हा वैभव माझा फ्रेंड आहे. तर मी त्याच्याशी तुला काय बोलू इच्छितो तू गणपती बाप्पाबद्दल. काही नाही, माझ्या मित्राने एक नवीन युट्यूब चॅनल सुरू केलंय. युट्यूबचं पहिलं वर्ष आणि बाप्पाचं पहिलं वर्ष. सो या वर्षामध्ये युट्यूबच्या जर्नीमध्ये बाप्पाची साथ आहे, म्हणजे नक्कीच युट्यूब चांगलं चालणार. तुमचं प्रेम राहू द्या, तुमचं बाप्पाचा आशीर्वाद राहीलच. प्लीज डू लाईक, कमेंट, सबस्क्राईब. गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही बघू शकाल की जे माझा फ्रेंड आहे त्याने आपल्या युट्यूब चॅनल साठी पण खूप सारा बाप्पाकडे प्रार्थना केलेली आहे, आशीर्वाद मागितलेले आहेत युट्यूब चॅनल साठी. तर आपलं युट्यूब चॅनल नक्कीच सक्सेसफुली होऊ शकेल. अजून खूप सारी माणसं आहेत, अजून बाहेर पण माणसं आहेत. तर तुम्ही बाहेरच्या माणसांची पण एकदा बघू शकाल की बाहेरच्या माणसांची बघू शकाल. ही माझी आजी आहे. तर आजी आहे ती आजी गणपती बाप्पा आपले पहिल्यांदाच घरी आलेले आहेत. तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं 2 शब्द तुम्ही बोलू शकाल. हा, आमच्या निखिलनी पहिल्यांदाच गणपती बाप्पा आणलेला आहे. तर आम्हा सर्वांना, आमच्या कुटुंबाला फार फार आनंद झालेला आहे. तर निखिलचा हे प्रोग्राम दरवर्षी असाच आनंदात साजरा व्हावा आणि गणपती बाप्पाची त्याच्यावर कृपा राहावी सदैव, हीच आमची इच्छा आहे. तुम्ही फर्नांडिस अंकलशी बोललात असाल तर जे फर्नांडिस अंकल आहेत ते खरं म्हणजे माझे वडील आहेत. आणि आता तुम्ही होतं ते एक प्रँक म्हणून होतं. आता तुम्ही एकाशी बोलू शकाल. बरं, हे फर्नांडिस अंकल आहेत, त्यांचे फ्रेंच कॅट केलं आहे, त्यांची वाईफ आहे. तरी त्या वाईफची बोलू शकाल. 2 शब्द तुम्हाला कसं वाटलं. पहिल्यांदा गणपती आलेला आहे घरी, तर तुम्हाला कसं वाटलं. तुम्ही 2 शब्द बोला. खूप छान आनंद झालाय. गणपती बाप्पा आमच्या घरी आल्यावर, त्यांचं आगमन झाल्यावर आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि पाहुणे पण येत आहेत, त्यांचं दर्शन होत आहे गणपती बाप्पांच्या समोर. आता आम्ही थोडं बाहेर गप्पे मारत बसलेलो आहे. पहिला गोष्टी या गणपती तुमचं हे कितवं वर्ष आहे गणपती बाप्पाचं. 3रं वर्ष आहे. तुम्ही काय बोलू शकाल बाप्पाबद्दल. बाप्पा सर्वांसाठी हे तुम्हाला बोलायचं आहे. बोला तुम्ही काय बोलायचे आहे ते मला तुम्ही बोला. बाप्पा सर्वांसाठी एक आराध्य दैवत आहे. त्याच्यानंतर तो सर्वांना सुख आणि शांती देतो, सर्वांना आनंदात ठेवतो, सर्व परिसराला आनंदात ठेवतो त्याच्यासाठी. तर हे बाप्पा इकडे विराजमान झालेले आहेत या घरी सुद्धा. तर खूप आनंदाचा क्षण आहे हा बाप्पा येण्याने. तर तुम्ही बघू शकाल. तर मला बोलायचं की आज आपण जे गणपतीच्या दर्शनासाठी आले होते त्यांना तुम्ही आपण विचारलं की कसं तुम्हाला वाटलं त्याबद्दल. या बाजूला शेजाऱ्यांकडे आम्ही गेलो होतो, त्यांना पण आम्ही विचारलं की गणपतीचं कसं वाटलं, त्यांना गणपती घरी आल्याने किती आनंद होतो, हे सगळं विचारलं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय, कारण उद्या आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर आज आपल्या घरी बाप्पा राहणार आहेत, पण उद्या आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर थोडा नर्वसनेस पण आहे आपल्याकडे थोडा की बाप्पा आता जाणार, कारण आपण एवढ्या दिवसापासून बाप्पाची तयारी करतो आहे, सगळं डेकोरेशन एव्हरीथिंग इज. तर थोडं दुःख. तर नेक्स्ट पार्ट आपण टू बी कंटिन्यू असेल नेक्स्ट पार्ट मध्ये, कारण उद्याच्या दिवशी कसं काय आपण करणार आहोत बाप्पाचं विसर्जन, सकाळी बाप्पाचं नैवेद्य, आरती वगैरे सगळं. तर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये तर बघू शकाल. तर तुम्ही तोपर्यंत या ब्लॉगला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बोला गणपती बाप्पा मोरया. सगळ्या जगाचा तारणहार